श्रीराम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. लोक तुम्हाला काय समजतात हो, याचा विचार करू नका. आपण ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे वागत आहोत, उत्तम प्रकारे चालत आहोत, या कृतीतूनच प्रत्यक्षपणे आपला स्वभाव हा लोकांना दिसत असतो. लोक तुम्हाला काहीही समजू दे, लोकांकडे लक्ष देऊ नका. कारण काय असतं, जेवढं तुम्ही लोकांकडे लक्ष द्याल ना, तेवढं तुम्ही आत्मविश्वास गमावून बसाल, एवढं मात्र निश्चित आहे. आपली चालण्याची पद्धत कशी आहे, आपले कपडे कसे आहेत, ज्याप्रमाणे नीटनेटके आहेत का, टापटिपपणा आहे का, बरोबर की नाही. जर तुम्ही टापटिपच राहत नसाल, नीटनेटकेपणाने राहत नसाल, तर लोक तुम्हाला नक्कीच बोलणार म्हणजे बोलणारच. मग ज्यावेळी आपण उत्तम प्रकारचे वागत असतो, उत्तम प्रकारचे राहत असतो, त्यावेळी लोक बघा जवळून जातील पण हाक मारणार नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये तुम्ही कायमचे बसलेले आहात की मला याच्यासारखं बनायचं, या व्यक्तीसारखं मला राहायचं आहे. कारण आपण एखाद्याचं मन कधी दुखावत नाही, दिलेला शब्द कधी मोडायचा नाहीये. लोक प्रत्यक्षपणे विचार जर केला, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो पहा. ज्यावेळी एखादी व्यक्तीला आपण शब्द दिलेला असतो आणि तो शब्द जर आपण पूर्ण केला नाही, तर आजूबाजूची लोक प्रत्यक्षात आपल्याला बोलत असतात, आपल्याला टोमणे मारत असतात. परंतु एखादा शब्द आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी देतो आणि तो पूर्ण करतो ना, त्यावेळी लोकांना काय समजायचे समजू दे, आपण मात्र जे दिलेलं टार्गेट होतं, जे दिलेले वचन होतं, ते पूर्ण केलं. आपण स्वतःहून ओळखायचं आहे, नोटीस करायची. चार लोकांनी आपल्याकडे पाहण्यापेक्षा आपण आपल्या कार्यातून अशी ओळख निर्माण करायची की पुढची चार लोक आपल्याकडे येतील. स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट असू द्या, काहीतरी कौशल्य असू द्या, जेणेकरून आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपल्याला उत्तम असं कार्य करता करता आपल्या पाठी प्रबळ, बघा ज्याप्रमाणे बळ कसा निर्माण होईल हे पाहणं गरजेचं. प्रयत्न करा. समर्थ म्हणाले, जसे दिवस बदलत राहतात, जसा दररोज नवीन दिवस येतो की नाही, तसंच आपल्याला सुद्धा नवीन अपडेट, जसं मोबाईलमध्ये बघा आपण अपडेट करत असतो, बरोबर की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा नवनवीन शिकता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावानुसार जसं वागत असतो, त्याचप्रमाणे लोकसुद्धा आपल्याकडे अशा रीतीने पाहतात जेणेकरून आपण त्यातलेच आहोत. जर आपण दररोज आपल्या शेजारी असणाऱ्या घरामध्ये, बरोबर की नाही, किंवा नातेवाईकांच्या घरी जर आपण दररोज जात असू, बरोबर की नाही, त्यांची चहाची वेळ असेल किंवा जेवणाचा टाईम असेल आणि त्या वेळेला दररोज आपण जात असू, तर ते एकदा दोनदा देतील, परंतु तिसऱ्यांदा काय करतील, दरवाजा उघडणार नाही. घरात असून बघा दरवाजा उघडणार नाही किंवा काहीतरी कारण सांगून प्रत्यक्षपणे काय करतील, वेगळं कारण देतील. म्हणून विचार करा. गरज असेल तर नक्कीच जावा, परंतु गरज नसताना आपण दररोज त्यांच्या इथे बघा, इकडची शेजारीन काय बोलले, तिकडचे शेजारी काय बोलले, आमचे नातेवाईक तुमचे नातेवाईक काय बोलले, असे काय करत असतो आपण, इकडच्या तिकडच्या बातम्या पसरवत असतो, बरोबर की नाही. शेवटी त्याने काय होतं बघा, आपण एकमेकांची निंदा करत असतो, परंतु त्यातल्या त्यात संपूर्ण आपलं आयुष्य निघून जातं. आपल्याकडे मानसिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलो तर चिंतेमध्ये आपला देह पाहायला मिळतो. कारण का, सकारात्मकता नाहीये, सगळ्या निगेटिव्ह ना, नकारात्मक दृष्टिकोनातून आपला हा देह इकडच्या तिकडच्या काय करतो, कथा ऐकतो. या कथा ऐकल्यावर जेवण गोड लागेल का हो, नाहीये.
मग आपल्याला बघा, ज्याप्रमाणे आपल्याला जे काम करायचं आहे, समर्थ म्हणाले कधीही मोकळं राहू नका. प्रत्येक वेळी कोणासाठीही तरी ज्यावेळी गरज असेल त्यावेळी नक्कीच जावा. छोट्या छोट्या कामांमध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला रिकामटेकडे समजायला लागलेत का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण काम करत आहोत हे लोकांना दिसत नाही, बरोबर की नाही? कारण आपण दररोज बघा त्यांच्या घरी जातोय, लोक विचार करते अरे ह्याला काही कामधंदा आहे की नाही, बरोबर की नाही? परंतु आपल्याला लोक रिकामटेकडे समजण्यापेक्षा आपणच आपल्या कामामध्ये बिझी असणं गरजेचं आहे. नाहीच काही काम तर समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे नामस्मरणामध्ये राहणे. ज्या परमेश्वराने तुला प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, त्याच्या स्मरणामध्ये जर राहिलं तर नक्कीच पुण्याई आणि शिल्लक प्राप्त होणारच आहे. परंतु तिथे आपल्याला वेळ नसतो. भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण बोलायला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला वेळ नसतं. परंतु इकडच्या स्टोऱ्या ऐक, तिकडच्या स्टोऱ्या सांग, त्यावेळी बघा वेळात वेळ काढतो. सर्वांसोबत प्रेमाने राहा. समर्थ म्हणाले तुम्ही जर इतरांशी प्रेमाने जर वागलात ना तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील. आणि समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही मान दिला तर नक्कीच प्रत्यक्ष तुम्हालाही मान मिळेल. म्हणून प्रेमाने नाती जोडण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने तुम्ही जग जिंकाल हो. ज्याप्रमाणे आपला देह हा चिडचिडे असतो, भांडखोर असतो. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, या देहाचा भाग चालू आहे. मग लोक सुद्धा आपल्याला नावं ठेवतात. लहान लहान मुलं, लहान लहान मुली सुद्धा विचार करून बोलतात ही भांडखोर व्यक्ती आहे. मग आपल्याला बघा जाताना वाईट वाटतं, अरे आपल्याला का अशी बोलली? कारण आपली कमजोर बाजू, एकंदरीत सुखदुःख इतरांना आपलं सांगत बसू नका. कारण काय असतं, आपण जर सर्व सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा लोक घेतील. कारण संघर्ष, वाईट वेळ हे सगळ्यांच्या आयुष्यात येतच. म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपल्या वाटेला नक्की संघर्ष आहेच. हा जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे ना. असा कोणाच्याही वाटेला संघर्ष नाही असं नाही आहे. प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आहेच. जर आपण एखादी दुःख दुसऱ्यांना जर आपण सांगायला गेलो, आपलं दुःख कमी होईल का हो? बघा विचार करा. दुःख आपल्याला कमी करायचं आहे. फक्त आपण बोलून गेलेलो आहोत, फक्त मनावरचं ताण कमी होईल, बरोबर की नाही? परंतु आपल्याला जे करायचं आहे ते करणं अजून बाकी आहे. कारण का? बघा एखाद्या वेळेला आपण आजारी पडतो, आपण दुसऱ्यांना सांगतो अरे माझी तब्येत डाऊन आहे, म्हणजे खराब झालेली आहे, मला शरीर साथ देत नाही, हे आपण सांगितलं त्यावेळी आपल्याला हलकं वाटतं. परंतु अंगातला ताप आपल्याला जाणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? आपण ज्याप्रमाणे ताजतवानं टवटवीत आपला देह कशा प्रकारे असू शकतो, कारण लोक सुद्धा खिल्ली उडवतात. इकडच्या तिकडच्या चौकशा करतोस ना म्हणून तुला ताप आला, म्हणून तुझं डोकं दुखायला लागलं, असे सुद्धा बोलणारे आहेत. लोक कोण आणि काय समजतात त्यांचा भाग आहे हो. परंतु आपण त्यावेळी कमजोर होता कामा नये. आपली ताकद आपल्याला वाढवायची, म्हणजे काय चार चौघांना बोलवायचं नाही आहे. समर्थ म्हणाले आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि त्याचप्रमाणे बौद्धिक, त्या चारही बाजू आपल्याला फिट्ट करायच्या आहेत. म्हणून कधी कोणाला घाबरायचं नाही. ज्या ज्या वेळेला जो जो अनुभव आपल्याला पाहायला मिळेल त्या अनुभवाला तुला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि खरं पाहता सत्य, लोकांसोबत सत्याने वाग आणि त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीविषयी कसलीच भीती मनामध्ये आणू नकोस. जर तुझ्या वाटेला लोक बघा प्रत्यक्षपणे मान देणारे असतील तर आपण सुद्धा मान देणं गरजेचं आहे. म्हणून लोकांच्या शब्दांवर, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. लोक तुला आज चांगले बोलतील, उद्या वाईट बोलतील, परंतु तू तुझ्या कर्माने उत्तमाचं बघा
ज्यावेळी लोकांना तू करून दाखवशील, बोलण्यापेक्षा कृतीतून जेव्हा तू दाखवशील ना, त्यावेळी लोक जे तुला वाईट बोलणारे होते, चिल्लर समजत होते, ते नक्कीच तुझा आदर्श घेत राहतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ.